नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अराजपत्रित दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 आणि आज आपण बघणार आहोत त्याचे राज्यव्यवस्था या विषयावर विचारलेले प्रश्न आणि त्यांचे एक विश्लेषण। त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त किंवा राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत भरले पाहिजे। त्यानंतर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे पद रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे आणि ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद हे सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामा जर झालं असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास तो पात्र नसतो। अशी 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला निवडायचे आहे जे विधान बरोबर आहे असं विधान। ओके, सो पहिलं विधान आपण परत एकदा बघू। सरपंचाचे, मग कोणता सरपंच ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली असेल किंवा उपसरपंचाचं पद रिक्त झालेलं असेल राजीनाम्यामुळे, तर असं पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरलं गेलं पाहिजे। हे विधान अगदी बरोबर आहे। त्यानंतर थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचं रिक्त झालेलं पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरलं गेलं पाहिजे असं विधान त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर हे विधान चुकीचं आहे, कारण 2017-18 पासून ज्या निवडणुका होत आहेत किंवा सरपंचाची जी पदं भरली जात आहेत ती थेट जनतेमार्फत भरली जात आहेत आणि त्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचं पद रिक्त झालेलं असेल ते पद जे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी दिलंय। पण त्याची जी तरतूद आपल्या तरतुदींमध्ये दिलेली आहेत तर ती आहे 6 महिन्याच्या आत ते भरलं गेलं पाहिजे असं दिलेलं आहे। सो हे विधान या ठिकाणी चुकीचं येईल आणि ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचं पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव जर फक्त रिकामं झालेलं असेल किंवा रिक्त झालेलं असेल, म्हणजे काय की जर त्यावर अविश्वास ठराव किंवा त्याने एखादी घटनाबाह्य कार्य केलं असेल असं कुठलंही कारण नसताना फक्त तो गैरहजर आहे म्हणून जर तो फक्त ग्रामसभेला अनुपस्थित राहिला असेल किंवा गैरहजर राहिला असेल आणि या कारणावरून फक्त त्याचं पद जर रिकामं झालं असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर तो फक्त या कारणावरून जर तो पदावरून जर तो निघाला असेल किंवा त्याला पदावरून काढून टाकलेला असेल, तो गैरहजर राहिला असेल, या कारणावरून तो परत निवडून येण्यासाठी पात्र असतो। या ठिकाणी नसतो दिलाय, त्यामुळे हे विधान चुकीचं येईल। हे विधान फक्त या ठिकाणी बरोबर येईल। विद्यार्थी मित्रांनो, सोबत तुम्हाला काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील त्या तुम्ही सोबत विचारू शकता। प्रश्नांचे तुमच्या उत्तर देण्याचा नक्कीच मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदी याबाबत खालील विधाने विचारत घ्या। आता ग्रामपंचायती संदर्भातल्या तरतुदी विचारलेल्या नाहीये, त्यामुळे प्रश्न वाचताना आपण नीट वाचायचा। ग्रामपंचायतच्या तरतुदी दिल्या नाहीये, तर ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्यांसंबंधीच्या तरतुदी या ठिकाणी विचारलेल्या आहेत। पहिली तरतूद या ठिकाणी दिली, ग्राम विकास समितीवरील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल। ही तरतूद या ठिकाणी चुकीची विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल अशी तरतूद त्या ठिकाणी आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे पहिलं। नंतर ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे। तिच्या सदस्यांपैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील, हे विधान सुद्धा बरोबर आहे। उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, कशाचा? ग्रामविकास समितीचा। तर या ठिकाणी उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष नसून सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असतो। त्याचबरोबर ग्रामसेवक जो आहे तो याचा पदसिद्ध सचिव असतो। सेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असतो, हे विधान बरोबर आहे। या ठिकाणी उपसरपंच नाही सरपंच असं येईल, त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे। प्रश्न काय विचारलाय, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य असलेलं विधान आहे ब, क आणि ई। ब, क, ई ऑप्शन असलेलं आपलं उत्तर आहे नंबर 2, त्यामुळे याचं उत्तर येईल नंबर 2।
या ठिकाणी याबद्दल आपण थोडी डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, तुम्ही ती वाचून घेऊ शकता. सरकारी आयोग कशासाठी अनुकूल होते? सरकारी आयोग कशासाठी होता? राज्यपालाचं पद रिक्त करणं, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्या म्हणून, आंतरराज्य परिषद रद्द करावी म्हणून, की वरीलपैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी आयोग जो होता तो केंद्र राज्य संबंध या विषयावर चर्चा करण्यासाठी होता किंवा त्यातले संबंध सुधारण्यासाठी होता आणि त्यावर घटनेच्या चौकटीत राहून काही जर सुधारणा असतील, काही बदल असतील तर त्या सुचवण्यासंबंधीचा हा आयोग होता. सो यामध्ये राज्यपाल पद रिक्त करणं, अखिल भारतीय सेवा रद्द करणं, आंतरराज्य परिषद रद्द करणं यापैकी कुठल्याच गोष्टीत तो अनुकूल नव्हता, त्यामुळे याचं उत्तर येईल वरीलपैकी एकही नाही. रणजित सिंग सरकारिया याचे अध्यक्ष होते. हा जो सरकारी आयोग आहे तो 1983 मध्ये स्थापना केली होती सरकारने याची, आणि या कमिशनची जी सनद आहे ती विविध विभागांवरील जी केंद्र राज्य संबंधांची तपासणी करणं आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून बदल सुचवणं अशी त्याची कामं होती. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 165 या कलमामध्ये येणारा तो राज्याचा मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत नाही, तर तो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते असं म्हटलेलं आहे. तर त्याचं मानधन जे आहे ते राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केलं जात नाही, हे विधान सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर तो राज्य शासनाचा विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे राज्याचा महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो आणि तो सरकारचा वकील म्हणून कार्य करत असतो. तेव्हा तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यामध्ये खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकत नाही. हे विधान सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. वरीलपैकी एकही नाही असं याचं उत्तर येईल. या ठिकाणी तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो असं येणार नाही, तर काय येईल? तो मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकत नाही, तर तो राज्यपालांद्वारे निवडला गेलेला असतो. ज्या ठिकाणी महान्यायवादी हे राष्ट्रपतींमार्फत निवडले गेले असतात, त्याचप्रमाणे महाधिवक्ता हा राज्याचा महाधिवक्ता जो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे तो राज्यपालांमार्फत निवडलेला असतो, निवडून दिलेला असतो, त्यांच्याद्वारे नियुक्त केलेला असतो आणि त्यामुळे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. ओके, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. येस, संसदीय जी पद्धती असते, संसदीय कार्यपद्धतीमध्ये शासन व्यवस्था असते, मग त्या ठिकाणी कार्यकारी मंडळ असतं, शासन व्यवस्थेमध्ये कायदे मंडळ असतं, त्याचबरोबर न्यायसंस्था सुद्धा असते. मग ही जी पद्धत आहे त्यामध्ये प्रशासनावरील जे कायदे मंडळाचं नियंत्रण आहे ते अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतं. येस, त्यानंतर प्रशासनावर कायदे मंडळाचं म्हणजे संसदेचं नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. येस, हे अगदी बरोबर आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. येस, दोन्ही बरोबर आहे. ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे असं म्हटलंय. ही दोन्ही विधाने जरी योग्य असली तरी त्यांचा एकमेकांशी संबंध नाहीये किंवा ती एकमेकांवर अवलंबून नाहीये, ती एकमेकांची स्पष्टीकरण नाहीयेत, त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं येईल. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. सो ब हे अ चं योग्य स्पष्टीकरण नाहीये, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, त्यामुळे उत्तर येईल याचं 2. अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अर्थविधेयक ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तर ते विधेयक मंत्रीच मांडू शकतात, म्हणजे सरकारतर्फेच ते मांडलं जातं, ते सरकारी विधेयक त्याला म्हटलं जातं, त्यामुळे फक्त मंत्री ते विधेयक मांडू शकतात. खाजगी सदस्य ते विधेयक मांडू शकत नाही.
ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय या ठिकाणी मांडता येत नाही असं म्हटलेलं आहे. जे अर्थविधेयक आहे ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. येस, राज्यपालांनी संमती दिल्याशिवाय ते विधेयक मांडता येत नाही, त्यामुळे ते विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांना निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार असतो असं म्हटलेलं आहे. तर अर्थविधेयक जेव्हा केंद्रात मांडलं जातं, केंद्राच्या ठिकाणी संसदेमध्ये जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते फक्त लोकसभेत मांडलं जातं आणि म्हणून संसदेमधील लोकसभा अध्यक्षांना ते अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो. त्याचप्रमाणे राज्यामध्ये एखादं विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो, तो राज्यपालांना नसतो. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर अर्थविधेयक फक्त विधानसभेमध्ये सुरुवातीला मांडता येतं तर त्या अर्थविधेयकाबाबतच्या काही तरतुदी आहेत की अर्थविधेयक फक्त विधानसभेतच मांडलं जातं. ते विधेयक त्यांना विधान परिषदेकडे संमतीसाठी पाठवता येतं, पण विधान परिषद त्याला संमती देऊ शकते, ती संमती नाकारू शकते, त्यावर शिफारशी सुचवू शकते, पण त्याचबरोबर ते रोखूनही ठेवू शकते. परंतु अंतिम अधिकार मात्र विधानसभेला दिलेले आहे. जरी विधान परिषदेने संमती रोखलेली असेल, जरी तिने ते पारित केलं नसेल, ते फेटाळलं असेल किंवा त्यामध्ये शिफारसी सुचवल्या असतील, तरीही त्या शिफारशी मान्य करायच्या किंवा नाही हा अंतिम अधिकार विधानसभेला दिलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेकडे अर्थविधेयकाच्या बाबतीत कुठलेच असे ठोस अधिकार दिलेले नाहीत. जास्त अधिकार जे विधानसभेला दिलेले आहेत, त्यामुळे त्यांची संयुक्त बैठक फक्त अर्थविधेयकाच्या बाबतीत होणं शक्य नाही किंवा ती होत नाही. साधारण विधेयकाच्या बाबतीत ती संयुक्त बैठक दोन्ही सभागृहांची आहे ती होऊ शकते. मग या ठिकाणी जो प्रश्न विचारलाय की जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाला तर राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात, तर ते अर्थविधेयकाच्या बाबतीत बोलवू शकत नाही. जर साधारण विधेयक असेल तर त्या बाबतीत संयुक्त बैठक होऊ शकते. मात्र अर्थविधेयकाच्या बाबतीत जास्तीचे अधिकार जे आहेत ते विधानसभेला दिलेले असल्यामुळे त्या ठिकाणी जे निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती विधानसभेतच होते. त्यासाठी संयुक्त बैठक बोलवण्याची गरज नसते. ओके, सो काय विचारले? पर्यायी उत्तरे. कोणती विधानं बरोबर आहे म्हटलंय? फक्त ब विधान या ठिकाणी बरोबर आहे. याचं उत्तर येईल 2. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर राष्ट्रहितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. जर तत्संबंधी कोणी ठराव मंजूर केला तर भारतीय संसदेला राज्यसूचीमधील विषयांच्या बाबतीत हितांच्या बाबतीत कार्य करण्याचा अधिकार आहे. जर त्याचा ठराव जर राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येने जर तो ठराव मंजूर केला तर त्या ठिकाणी किंवा 2/3 सदस्य संख्या किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य संख्येने जर असा ठराव मंजूर केला असेल राज्यसभेमध्ये तरच राज्यसूचीमधील काही विषयांवर कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी असतो. त्यामुळे याचं उत्तर या ठिकाणी येईल लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने नाही, लोकसभेच्या एकूण सदस्य संख्या 2/3 बहुमताने नाही, राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने म्हटलंय फक्त, त्यामुळे हे पण येणार नाही. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने जर तो कायदा करण्याचा अधिकार आहे, जर या सदस्य संख्येने तो कायदा जर मंजूर केला तरच संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल 4. हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद बैठक आणि त्याचं अध्यक्षस्थान भूषवण्यासंदर्भात, पण हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, रद्द केला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण बघणार नाही या ठिकाणी. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश आणि किती न्यायाधीशांचा समावेश असतो असं म्हटलेलं आहे किंवा कोणाचा समावेश असतो. तर इतर 9 न्यायाधीशांचा समावेश असतो का? नाही, त्या ठिकाणी निश्चित संख्या त्या ठिकाणी दिलेली नाही. राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीश असतात का? नाही, या ठिकाणी राज्यपाल ठरवत नाही. संसद ठरवतील इतके इतर न्यायाधीश असतात का? संसद सुद्धा ठरवत नाही. राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश त्या ठिकाणी असतात. राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करतात तेव्हा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे किंवा ज्यांना आपण सरन्यायाधीश असं म्हणू आणि त्याचबरोबर संबंधित राज्याचे जे राज्यपाल आहे
यांचा समावेश असतो जेव्हा मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती होते आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती, सरन्यायाधीश, राज्यपाल, त्याचबरोबर आता या ठिकाणी निवडून आलेले मुख्य न्यायाधीश या सगळ्यांची सुद्धा मतं त्या ठिकाणी विचारात घेतली जातात आणि त्यांच्या सल्ल्याने इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात. त्यामुळे राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा यामध्ये समावेश असतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये. नंतरचा प्रश्न आहे, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्ये पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक एक समिती होती, त्याच्या नियमन समितीचा अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलं? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे कार्यपद्धतीविषयी जी समिती होती त्याचे राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि डॉक्टर के एम मुंशी हे मसुदा समितीचे त्या ठिकाणी सदस्य होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती विषयक नियम समितीचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. ओके, आणि अशा प्रकारे आपण 2021चे जे PYQ आहे त्याचा एक आढावा घेतलेला आहे, त्याचं विश्लेषण बघितलं आहे. तुम्हाला या ठिकाणी त्याच्याबद्दल सुद्धा अजून काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील सोबत विचारत चला. याआधी आपण आणि आता 2021चे त्याचबरोबर 20चे सुद्धा आपण PYQ बघितलेले आहे. 2019चे आपण बघणार आहोत. राज्यसेवेचे सुद्धा आपण 23, 22, 21, 20 आणि 19 अशा इयर्सचे प्रिव्हियस इयरमध्ये येणारे जे क्वेश्चन आहेत किंवा त्या वर्षी येणारे जे प्रश्न आहेत राज्यव्यवस्था या विषयाचे, त्याचबरोबर इतिहासाचे पण मला वाटतं झालेले आहेत, विज्ञानाचे होत आहेत, त्यानंतर अर्थव्यवस्थेचे सुद्धा होत आहेत. तर असे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करत करत आपण समोर ज्या परीक्षा आपल्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत त्या परीक्षांचा अभ्यास करणार आहोत. आता PYQचा आणि येणाऱ्या परीक्षांचा काय संबंध? तर जोपर्यंत आपल्याला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारलेले आहेत आणि त्याचा उत्तर कोणत्या पद्धतीने अपेक्षित आहे असं जेव्हापर्यंत समजणार नाही, त्याचं ॲनालिसिस आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण प्रश्न सोडवण्यास त्या ठिकाणी तयार नसू. आणि म्हणूनच आपण हा PYQ स्वरूपात आपण अभ्यास करतोय आणि त्याचसाठी आपली ही बॅचसुद्धा सुरू होते आहे 22 जानेवारीपासून, जी प्री फोकस्ड बॅच आहे. संयुक्त पूर्व परीक्षा प्री फोकस्ड बॅच यामध्ये असणार आहे. ऑनलाईन प्लस लाईव्ह ही बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षेतसुद्धा आपल्याकडे जी जूनमध्ये राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा याची जी प्री फोकस्ड बॅच आहे तिची 28 एप्रिलपासून ही परीक्षा सुरू होते आहे. टेस्ट सिरीजसुद्धा आपली या ठिकाणी सुरू झाली आहे 7 जानेवारीपासून. ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे, कंबाईनची प्री फोकस्ड बॅच आहे, तिचीसुद्धा टेस्ट सिरीज आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन त्याचीसुद्धा आपल्याकडे बॅच 15 जानेवारीपासून म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बॅच असते. येस, आणि याचबरोबर आपण 2019च्या सुद्धा PYQ सोबत लवकरच भेटणार आहोत. थँक्यू.